ऐक आई जरा पडतेस का ग? नको रे, खूप दुखतंय. अश्विनी आपण जरा स्प्रे मारून बघूया का? हो मी स्प्रे मारते आणि चोळून पण देते म्हणजे त्यांना बरं वाटेल. हां नाही रे, इतकं काही करू नका. हे बघा तुम्ही पुढे वा. कार्यक्रमाची वेळ चुकू नका. मला काही येता येईल असं वाटत नाही. अरे देवा. आजी असं कसं बोलतेस का तू? तू पाहिजेस मला एंगेजमेंटला. आपण सगळे जाणार आहोत. नको सगळ्या बस. काय झालं तुम्हाला? काही नाही हो, एकदम आखडल्यासारखं झालं आणि कोसळलेच. तुम्हाला कमरेत बहुधा उसण भरली असावी. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर त्यांना झोपून राहावं लागेल का? झोपून राहिलं तर बेटर आहे, पण कमीत कमी हालचाल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या पायऱ्या उतरून खाली जाऊ शकतील ना? पायऱ्या छे छे वाकायचं नाही. पायऱ्या चढ उतार नाही, कमीत कमी हालचाल करायची आणि मी ज्या गोळ्या लिहून देईल त्यांना बरं वाटेल. अहो आता काय करायचं आपण? एवढी सगळी तयारी झालीये, मला वाटतंय मुहूर्त पाळूयात. पण आई आल्याशिवाय साखरपुडा कसा शक्य आहे? इव्हाना सगळे पोचत असतील. तू कुठे आणि कशी लपणार आहेस व्यवस्थित ठरवून ठेव. मला काही गोंधळ नकोय. डोंट वरी, बघते. काय झालं गुरुजी? वाघमारेकडून फोन आला होता. ताबडतोब मला निघाय सांगितलेलं आहे. हा साखरपुडा इथे होणार नाही असं कळवलंय. व्हॉट? इथे होणार नाही म्हणजे साखरपुडा वाघमारेंच्या घरी होईल. कोणाचा फोन आला होता तुम्हाला? श्रेयस वाघमारे. अजून देऊ का थोडंसं? नाही नको. आत्याबाई खरंच थँक्स. म्हणजे तुम्ही इथे साखरपुडा करायला परमिशन दिली, नाहीतर आम्ही काय केलं असतं देव जाणे. माझ्याकडे नाहीतरी दुसरा काय ऑप्शन होता? होणारी सून आजीशिवाय साखरपुडा करायला तयार नाही म्हटल्यावर मला माघार घेणं भागच आहे. आत्या ऍक्च्युली तसं नाहीये. म्हणजे आजोबानंतर आजीच आमच्यासाठी सगळं आहे. आणि आजीचे आशीर्वाद नसतील तर मी तरी साखरपुडा कसा करणार ना? अगं माझी काहीच तक्रार नाहीये. उलट मी तर खूप नशीबवान आहे की मला एवढे चांगले संस्कार असलेली सून मिळाली. मयुरी, तू प्रतीकचं घर खूप चांगलं सांभाळशील याची मला खात्री पटली. खरं सांगू का, मला मयूची काळजी होती ना ती खरंच मिटली आहे आता. आणि तुम्हीही प्रतीकची काही काळजी करू नका. आता आम्हाला आमचा मुलगा मिळालाय, त्यामुळे आम्ही त्याची काळजी घेऊ. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. खरंच बघितलं का मयुरीची आजी, अशी माणसं जोडली जाणार असतील तर फक्त साखरपुडा महत्वाचा. हो अगदी बरोबर आहे. म्हणून मी गुरुजींना बोलवून घेतलंय. आई सगळे विधी व्यवस्थित पार पडतील, तू काळजी नको करूस. चला मग तयारीला लागूयात. हो चला. तर मुहूर्त निघून जाईल. किती सोयीस्कर स्टोरीज बनवतोस रे तू. मला माहिती आहे श्रेयस, हे सगळं तू मुद्दाम करतोयस मला टाळण्यासाठी. मी असं का करीन मीरा? असंच आहे. आणि तुझ्या ह्या सगळ्या हुशारीचा त्रास ना तुझ्या अश्विनीला होणार आहे. मीरा माझं ऐकून घे जरा. अहो इकडे काय करताय तुम्ही? बरं मीराशी बोललात का? तिला सांगितलं का की एंगेजमेंट तिकडे करता येणार नाही म्हणून इकडेच करावी लागेल? अश्विनी तिच्याशीच बोलतोय. बरं तिला बोलतोय तर सांगितलं का? नाही ना, द्या मी बोलते तिच्याशी. हॅलो मीरा, अगं सॉरी, यांनी तुला सांगितलं का आई पडल्यात ते? नाही म्हणजे आम्हाला ना तिथे येता येणार नाही, एंगेजमेंट तिकडे नाही करता येणार. अगं मयुरी ना हट्ट धरून बसलीये, साखरपुड्याला तिला आई हव्यात म्हणून इथेच करायचं ठरलंय. सॉरी अगं. एक काम कर ना, तू इथे ये. इथे आल्यावर मी तुला सगळं सविस्तर सांगते. चालेल? ठेवू मी, जरा कामात आहे. हां अहो आलेच मी. झालं समाधान? हं? खोटं बोलत नव्हतो. विश्वास बसला तुझा? हो बसला ना, विश्वास बसला. आणि अजून एक गोष्ट कळली की तू अश्विनीला अजून आपल्याबद्दल काही सांगितलेलं नाहीयेस. हो नाही सांगितलं. तुला
तुला आज काहीही झालं तरी अश्विनीला आपल्याबद्दल, आपल्या लग्नाबद्दल सांगावंच लागणार आहे. कसं काय ते सगळं तू फिगर आउट कर. मी पोचते तिकडे. ती जरा फक्त पानं वेड्याची. अरे वा, ती छान तयारी झाली आहे सगळी. आई त्यावेळी जेवढी जमली तेवढी केली आहे. खरं तर थँक्स तुम्हाला म्हणायला हवेत की तुम्ही साखरपुडा इथे करायची परमिशन दिलीत. आता हे फॉर्मॅलिटीज बासा. आपण सगळे एक कुटुंब आहोत. बसा ना. काय मग बबनराव, तयारी तर सगळी झालेली आहे. मग पोटापाण्याचं काय, व्यवस्था कुठे आहे? त्याची काही काळजी करू नका. जेवणाची सगळी व्यवस्था मी केली. बरं झालं तू आलीस मीरा. तुझी ओळख करून देते. ह्या प्रतीकच्या आत्या मंजुश्रीताई आणि ही मीरा यांच्याकडेच मयुरी आणि प्रतीकचा साखरपुडा होणार होता. नमस्कार. नमस्कार. मी सुद्धा तयार आहे. हो हो जावाई बापू. अगं अश्विनी, तू तयार हो ना. नवरदे या गणेश पूजन करून घेऊया. आता मुलाला नवरीकडच्यानी साखरपुड्यासाठी आणलेली कपडे द्या. देते. अहो अगं अश्विनी, छोट्या मोठ्या गोष्टी तू कुठे करतेस? मी करते. देते. हे घे. अरे धर, जा लवकर चेंज करून ये. जा. आलोच. मी जरा प्रसादासोबत बोलते. इरा तुझं हे जे काय चाललंय ना ते बंद कर. सगळे बघतायत. बघतायत तर बघू दे. कारण थोड्या वेळाने लपवायची काही गरजच उरणार नाहीये. कारण फंक्शन संपलं की लगेच तुला अश्विनीला सांगावं लागणार आहे की तू आणि मी लग्न करणार. मी सुद्धा रेडी आहे. अरे वा, रंग सूट करतोय तुला. एकदम मस्त दिसतोय. हो ना? छान दिसतोय. थँक्यू सो मच. मयू एकदम लकी आहे आमची. छान दिसतोयस. आता मुलीकडच्यांनी मुलाच्या आत्याला आहेर द्यावा. आलेच घेऊन. देऊ का त्यांना? तुमच्यासाठी साडी घेतली. आवडली की नाही ते सांगा मला. आणि नक्की नेसा. आता तू एवढ्या प्रेमाने आणलीयस म्हणल्यावर नेसणारच. मी पण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हे घे. हे घे. तुम्ही का आणलं? हा मान तर अश्विनीचा आहे ना? अहो असू दे. हो, मयुरी मुलीसारखीच आहे मला. चला मुलीला बोलवा. मी आणते. चल. थँक्यू. मयू, मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणते. हे माझ्याकडे. मीरा मॅडम,
एवढं मोठं गिफ्ट तुम्ही ऑलरेडी माझ्यासाठी खूप केलंय. असू दे ग मयू, तू मला लेखीसारखीच आहेस. आणि मला आहे कोण तुमच्याशिवाय अजून. श्रेयस, काय गोड दिसते ना आपली मयू. सुंदर दिसतेस. चला आता नवरा नवरीने एकमेकाला अंगठी घालून घ्या. हे मी आणि कुने एंगेजमेंट साठी बनवलंय. किती छान आहे. खरंच थँक्यू. तुमच्यामुळे ना मला खूप स्पेशल फील होतंय. खाली बस खाली बस खाली. बसतोय बसतोय. मयू फायनली. श्रेयस, तू सांगणार आहेस का मी सांगू? बस झालं आता. कधी अरे तुम्ही इथेच. मयूचा फोन आला होता. सगळ्या बॅगा चेक इन झाल्यात. बरं झालं मयू आणि प्रतीकने मंजुश्री ताईंना वेळेवर एअरपोर्टवर सोडलं ना. अश्विनी, तू आता तरी फ्री झाली आहेस का? हो अगं का? मला आणि तुझ्या नवऱ्याला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. महत्वाचं बोलायचंय? काय बोलायचंय? मीरा, मयुरीची एंगेजमेंट नुकतीच झालीये. थोडं थांब ना प्लीज. श्रेयस, अरे किती दिवस तिच्यापासून लपवणार आहेस? खरं काय ते सांगून टाक तिला. काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? सांगा ना. आहो ना, का गप्प? मला टेन्शन येते. बोला ना, काय झालंय? अश्विनी, मी आणि मीरा लग्न करतोय. आजपासून माझं आणि तुझं नातं संपलं. माझा आणि तुझा काही संबंध नाही आता. आपलं नातं संपलं? असं कसं? एक मिनिट. तुम्ही माझी मस्करी करताय का? तुम्हाला माहिती आहे ना, मला मस्करी केलेली अजिबात आवडत नाही. असं काही करू नका तुम्ही. ही मस्करी नाहीये अश्विनी. आम्हाला खरं तर तुला हे आधीच सांगायचं होतं, पण मयूचा साखरपुडा होईपर्यंत आम्ही थांबलो होतो. हे बघ अश्विनी, माझं आणि श्रेयसचं कॉलेजपासून एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि आता इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर आम्ही परत एकमेकांना गमावू नाही शकत. आता हे जे काही आहे ते ऍक्सेप्ट करण्यातच शहाणपणा आहे. सो प्लीज. तुम्ही ना हिला हे बघा अश्विनी, आमचा निर्णय झालाय, ओके? आणि त्यात आता काही बदल नाही होणार. अश्विनी, ऐक माझं. तू घरी जा आता. आणि श्रेयस, तूही चल आता माझ्या बरोबर. तुला आता ह्या घरात थांबायची काहीच गरज नाहीये. अश्विनी, मीरा, मला जबरदस्ती करू नकोस. सगळं तुझ्या मनासारखं करतोय ना मी. एक दिवस दे मला. मला मला माझ्या फॅमिलीशी माझ्या पद्धतीने बोलू दे. मी येतो तुझ्याकडे. तू जा इकडून प्लीज. बरं ठीक आहे, आत्ता जातीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्या घरावर बारीक लक्ष आहे. तू जरा जरी हुशारी करायचा प्रयत्न केलास तर माझी माणसं तुझ्या लाडक्या बायकोला तिथेच संपवून टाकतील. आय विल सी यू सून. अश्विनी,
वयू, आय जस्ट कांट बिलीव्ह यार, आपला साखरपुडा झालाय. मला पण विश्वास बसत नाहीये रे. वयू, माझा आनंद कसा एक्सप्रेस करू ना, मला खरं नाही कळत आहे का. मला पण असंच होतंय. म्हणजे बघ ना, फिल्म्स मध्ये कसं असतं की रस्त्यावर जाऊन कोणी पण कधी पण नाचतात, ओरडतात. आपण नाही ना तसं करू शकत. आपण नाही करू शकत. एक मिनिट थांब. काय करतोयस तू इथेच थांब. प्रतीक, काय करतोयस? मयूर, तू इथेच थांब. तू बघ फक्त. थांबा. अरे नक्की काय करणार आहेस? बघ ना मयू, तू नाही म्हंटलीस ना असं करू शकत. माझ्याकडे बघ. मयुरी, आय लव्ह यू. अरे आय लव्ह यू मयुरी. ही मयू फायनली माझी झाली आहे. प्रतीक, काय करतोय? बघतायत लोक. कोण बघताय? ओ हॅलो, प्लीज आम्हाला बघा हा. प्लीज प्लीज. काय झालंय तुला? मयू, तू आता ऑफिशियली माझी झाली आहेस. आणि तुला माहितीये मयू, म्हणजे एक वेळ होती ग जेव्हा मला आत्याला आपल्याबद्दल सांगताना इतकी भीती वाटली होती ना. आणि तू आज बघितलं तिने काय केलं. तिने जाताना तुला मिठी मारली आणि मला ती विसरलीस ग. जे बघितलंस ना, माहेरचे तर माझ्या बाजूने आहेतच आणि आता सासरचे सुद्धा आहेत. मग लग्नानंतर ना बॉसिंग करायचं नाही, नीट वागायचं. कळलं ना? तिकडे नक्की काय झालंय? ही एवढी आनंदात का आहे? काय झालं? अशी काय बघतेस माझ्याकडे? नाही म्हणजे काय घडलं तिकडे? एंगेजमेंट झाली का? माझा चेहरा बघून तुला अंदाज नाही येते की काय झालं असेल तिकडे? फायनली तुझ्या दादाने अश्विनीला सांगितलं की आम्ही दोघं लग्न करणार आहोत. काय? येस, इनफॅक्ट तो सगळ्यांना सांगून इथे कायमचं राहायलाही येणार होता. पण मग आता पुढे? आता काय, फक्त लग्नाची तारीख ठरवायची. मग श्रेयस फक्त आणि फक्त माझा असेल, कायमच. मीरा, तुला हे जितकं सोपं वाटतंय तितकं नाहीये. याचा अर्थ तुला माझा भाऊ कळलाच नाहीये अजून. अगं, त्याचं अश्विनीवर प्रचंड प्रेम आहे आणि तो कितीही काही झालं तरी तिची समजूत काढेल यासाठी. एक्झॅक्टली. त्याचं अश्विनीवर खूप प्रेम आहे ना, म्हणूनच तो माझ्याशी लग्न करणार आहे. कारण त्याच्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. अश्विनीच्या जीवासाठी तो काही करू शकतो. हॅलो मॅडम, अश्विनी घर सोडून गेली आहे. दॅट्स ग्रेट. वाह, सगळं मला हवंय तसंच घडतंय. बघितलंस, काम व्हायला सुरुवात झाली सुद्धा. अश्विनी श्रेयसचं घर सोडून तिच्या आईच्या घरी माहेरी राहायला गेली. व्हॉट अ न्यूज. ह्या आनंदात एक ड्रिंक तर व्हायलाच पाहिजे. हे कसं शक्य आहे? हे सगळं काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये.